जे की एखादा नोकरदार व्यक्ती रिटायर झाला तर त्याला PFचे पैसे मिळतात. जुने लोक असतील त्यांना पेन्शन लागू आहे आणि त्यांचं रिटायरमेंट नंतर त्यांना काहीतरी त्यांना पैसा देखील उपलब्ध असतो. पण उद्योजकाचा किंवा व्यावसायिकाचा तसं नाही हो. तो रिटायर झाल्यानंतर किंवा त्याने व्यवसायावर काम करणं बंद केलं त्याचं उत्पन्न त्याविषयीच बंद होतं. मग अशा वेळेस उद्योजक व्यावसायिकांनी त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे? मुळात अडचण काय आहे की आपल्याकडे रिटायरमेंट कन्सेप्टला आहे ना खूप निगेटिव्ह अँगलने बघितलं गेलं आहे. म्हणजे रिटायरमेंट घ्यायची म्हणजे मी म्हातारा झालो. ओके, सो मी याला शब्द वापरून फायनान्शियल फ्रीडम. रिटायरमेंट नाही, फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे त्या दिवशी मी काम करणं हे मला बंधनकारक नाही आहे. माझी इच्छा असेल तरी काम करता. ही माझी चॉईस आहे काम करणं. तर ती स्टेज आणण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आता मोस्ट ऑफ उद्योजक म्हणा किंवा इन्व्हेस्टर म्हणा यांच्याकडे जर का तुम्ही त्यांना विचारलं की तुमच्या रिटायरमेंटसाठी प्रोव्हिजन काय, सो ते बोर्ड दाखवतात तो प्लॉट घेतला आहे, ते घरे ते 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 सगळं. मुलीच्या लग्नाला पण तो बोर्ड दाखवला जातो. म्हणजे बऱ्यापैकी पैसा हा रिअल इस्टेटमध्ये आपल्याकडे अडकवला जातो. म्हणजे 100 रुपयातले 80 ते 90 रुपयापर्यंत अमाऊंट ही रिअल इस्टेटमध्ये आहे. बरोबर. उरलेले 10 रुपये हे गोल्डमध्ये, ओके. जे की दागिन्याच्या स्वरूपात ते बायकोपती मोड देणार. म्हणजे लिक्विडिटी झिरो. बरोबर. तर उद्योजकाला एकच सल्ला आहे की मी जसं म्हटलं सुरुवातीला की तुमच्या व्यवसायात सगळ्यात अंडरपेड कोण? स्वतः. तर स्वतः तुम्ही सॅलरी ड्रॉ करायला सुरू केलं पाहिजे. तुमचं इन्कम जरी फिक्स नाही आहे, एक्सपेन्स फिक्स आहे. बरोबर. सो ह्या केसमध्ये काय होतं ना की तुम्हाला त्याच्याकडे जे मंथली इन्कम येणार नाही आहे पण ॲन्युअल येणार आहे, तर त्याने ॲन्युअल सॅलरी पॅकेज ठरवावं. बरोबर. की मला वर्षभरामध्ये जर का 2 करोडची ग्रॉसरी सीट आहे, 20 लाखाची ग्रॉसरी, त्याच्यातून मी 10% माझे काढेल पगाराचे. हो. त्याच्यातून त्याने त्याचा रिटायरमेंट प्लॅन करा. म्हणजे हे प्लॅन केलं पाहिजे. म्युच्युअल फंड्समध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं लाईफ सायकल फंड्स झाले किंवा रिटायरमेंट सेव्हिंग फंड झाले, हे ऑप्शन्स आहे. तुम्ही जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायची रिअल इस्टेटमध्ये, तर तुम्ही अशा इन्व्हेस्टमेंट करा की ज्याच्यानं तुम्हाला रेंट येणार आहे. जसं कमर्शियल गाळ आहे, अगदी छान छोट्या जरी प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला 10-12 हजार रुपये महिन्याला उत्पन्न येतं. जी प्लॉटमधून येणार आहे. ही प्लॉटमधून येणार नाही, फ्लॅटमधून पण येणार नाही. बरोबर. आता फ्लॅटमध्ये रेंट येणार आहे पण त्याची जर का तुम्ही ॲप्रिशिएशन किंवा जर त्याची इफेक्टिव्ह कॉस्ट बघितली, जर तुम्ही मेंटेनन्स सोसायटीचा प्रॉपर्टी टॅक्स जर केलं तर 2%चा त्याचा जी यील्ड आहे, इंटरेस्ट यील्ड आहे, ती 2% भरते फक्त. हो, मग त्यामुळे त्यांनी कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, जिथे तो 4 ते 5% येईल जाऊ शकतो. आता हे रिटायरमेंट प्लॅन करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्याला 20 वर्ष मॉनिटरिंग करावं लागणार आहे. म्हणजे त्याने काहीतरी सुरू केलं आणि ते पूर्ण जाईल यावर श्रद्धा माझी नाही. म्हणजे व्यावसायिक काय करतो ना, अगदी छोटी गरज आहे त्याच्यासाठी पण तो इन्व्हेस्टमेंटकडे बघतो. सो त्याला इन्व्हेस्टमेंट असेच दिल्या गेलं पाहिजे जे लॉक आहे, म्हणजे हात लावता येणार. हां, मग तो थोडासा स्पार्ट असेल पण ते तसे इन्व्हेस्टमेंट दिल्या गेल्या पाहिजे. आणि त्याच्या रिटायरमेंटची प्रोव्हिजन करताना मेक शुअर की एका ठिकाणाहून पैसे येणार आणि 3-4 ठिकाणाहून ते पैसे येतील. जसं मी म्हणतो की सुरुवातीला FD आहे किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज आहे किंवा ते म्युच्युअल फंड्स आहे, यामधून आपण त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडमने करू शकतो. फक्त त्याने त्याची सॅलरी जी विड्रॉ केली त्याच्या 50% रक्कम ही रिटायरमेंटसाठी पाहत करा. तो गरजेचा विषय होते. ठीक. देखील असं काही उदाहरण देता येईल का की ज्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे एखादा उद्योग चांगल्या पद्धतीने वाढला किंवा एखादी अडचणी त्याला असेल आणि त्या अडचणीतून तो म्हणजे अडचण त्याची सॉल्व्ह झाली किंवा त्या प्रॉब्लेममधून तो सुटला, असं एक विषय एखादं उदाहरण देता येईल का? हो, असे भरपूर उदाहरण आहे. पण अगदी आमचे एक मित्र आहेत जे आमच्याकडे गेल्या 4 वर्षापूर्वी आले होते आणि आम्ही ओळखतो एकमेकांना बरेच वर्षापासून. पण मी शक्यतो मैत्रीमध्ये व्यावसायिक रिलेशन टाळतो की अवॉइड करतो. पण ते थोड्या अडचणीतच त्यामुळे आले होते आणि त्यांचा सेम प्रॉब्लेम की यार व्यवसाय मोठा होता ना दिसतोय पण माझ्याकडे पैसे कधीच नाही, सेविंग नाही. हां, आणि सगळ्यांना असं वाटतं की एकदम मोठं झालं आहे, खूप चांगलं आहे. हो, खूप चांगलं चाललं आहे. मग त्यांचा जो व्यवसाय आहे हा याचा व्यवसाय केटरिंग आणि मंडप डेकोरेशन. सो त्यांचं जेव्हा मी प्लॅन करायला बसतो आणि जेव्हा आम्ही त्याचे खास कळगे बघितले तर लक्षात आलं की त्याचा कॅश फ्लोज मेंटेन नाही. म्हणजे असा पैसा येतोय, मग याला गेले झाला. उरलेले पैसे मग एक काम कर, तिरुपती फिरून इकडे जाऊन तिकडे जाऊन पैसे, किंवा याचं लग्न आहे मग तिकडे खर्च झाले. तर असे सगळे खर्च चालले. म्हणजे अकाउंटेबिलिटी जी म्हणतो ना की तुमच्याकडे 10 रुपये आहे तर त्या 10 रुपये कुठे जात आहेत
याचा कुठेच काही उल्लेख नाही. मग आम्ही सिजनल बिझनेस असल्यामुळे जसं मी सांगितलं की बाबा तुझं ग्रॉसरी सेट किती आहे? एवढं आहे, ठीक आहे. मग त्याचं प्लॅनिंग करून त्याच्या 8 महिन्याचे आम्ही पुढचे एक्सपेन्सेस काढले. त्यांचा बिझनेस रिइन्व्हेस्टमेंट मोठा करावा लागतो, म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे भाड्याने वस्तू देणे किंवा या सगळ्या गोष्टी, तर त्यांना इन्व्हेस्टमेंट ही वर्किंग कॅपिटल खूप मोठं लागतं. तर त्याच्यासाठी आम्ही जवळपास 50% रक्कम बाजूला काढायला लागलो. आजच्या घडीला तो इथून पुढे 5 वर्षानंतर तो फायनान्शियली फ्री होऊ शकतो. ओके, येस. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचं जे लग्न आहे त्या लग्नाची प्रोव्हिजन ऑलरेडी सेट आहे. जे 5 वर्ष जर का जी ठरलेली रक्कम आहे ती त्यांनी जर नियमित भरली, वार्षिक, मंथली देऊ शकत नाही कारण हे परत सिजनल बिझनेस आहे. आम्ही सगळ्या रक्कम वार्षिक ठरवल्या. तर तो इथून 5 वर्षानंतर तो फायनान्शियली फ्री होणार आहे. 10 वर्षानंतर दोघं मुलांच्या लग्नाच्या आणि शिक्षणाच्या जबाबदाऱ्या संपून जाणार आहेत. म्हणजे तो 4 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी होता तिथून आज इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा त्याचं कॉर्पस हे जवळपास 4 पट झालं आहे. आता यामध्ये गंमत अशी आहे की त्याला परतावा पण चांगला मिळाला आहे, पण तो जेव्हा मला क्रेडिट देतो तर क्रेडिट देताना त्याचा मूळ उद्देश असतो ना, तो म्हणतो की निखिल पैसे किती वाढले, किती कमी झाले याच्यात मला इंटरेस्ट नाही. माझा विश्वासच याच्यावर बसत नाही की मी एवढे पैसे बाजूला टाकू शकतो. सो आज जर तुम्ही बघितला ना तर व्यवसाय त्याचा मूळ प्रॉब्लेम आहे की त्याचे पैसे वाढत नाही, त्याचे पैसे बाजूलाच पडत नाही, हा मूळ प्रॉब्लेम. बरोबर. आणि आम्ही त्याच्यावर सोल्युशन देऊन या व्यावसायिकाला त्यातून बाहेर काढले.